तर रोज बघा भात खिचडी खाऊन कंटाळा येते, तेव्हा मी काय करते, कुकरमध्ये झटपट असं व्हेज पुलाव बनवते बघा. पनीर पुलाव आहे बघा, नुसतं पुलाव नव्हे बघा. त्याच्यासाठी 2 कप इथं मी बासमती तांदूळ घेतले बघा. आणि कुकरमध्ये तेल आणि लोणी टाकून घेतले, शहाजिरा आणि कांदा टाकून घेतले बघा. थोडे कढीपत्त्याची पानं बी टाकून घेतले, परतून घ्यायचं थोडं. आता कांदा थोडं परतून घेतले की कच्चेपणा निघून जाते. मग फुलगोबी आणि गाजर आणि त्याच्यामध्ये लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या आणि थोडं फ्रोझन हे घेतले बघा, मक्की. आणि त्याला स्वीट कॉर्न बी म्हणतात बघा. आणि बटाटे आणि दालचिनी आणि तेजपत्ता आणि थोडं खडे मसाले घेतले बघा, तुमच्या आवडीनुसार. तुमच्या मसाल्याच्या डब्यात जेवढे असतील तेवढं टाकू शकता, काय हरकत नाही बघा. आणि टमाट्याची पेस्ट टाकले, आलं लसणाचं पेस्ट टाकले बघा थोडंसं. खलबत्त्यात ओबड कुटून घेतले बघा. आजकाल कोणालाही अंगवटना पेस्टच वापरते, पण मी खलबत्त्यात कुटून घेतले बघा. आता इथं धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, थोडंसं बिर्याणी मसाला टाकून घेतले बघा. चवीला छान होते बघा. आता बिर्याणी सारखं सारखं करणं होते का बघा, बिर्याणी मसाला टाकले की थोडं छान वाटते. आणि लोणी टाकून घेतले बघा. आणि पनीरचे तुकडे टाकून घेतले बघा. आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले बासमती तांदूळ टाकून घेतले बघा. आणि चवीपुरतं मीठ टाकून थोडी कोथिंबीर टाकलं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. आता मसाल्यामध्ये सगळं छान मिक्स केलं की त्याची चवच भारी होते बघा. जेवढं तांदूळ घेतलं त्याच्या 1.5 पट पाणी टाकायचं आणि झाकण लावून 3 शिट्ट्या झाल्या की मस्त गरमागरम पनीर पुलाव तयार बघा. एकदा असंही करून बघा, तुम्हाला बी लय